ब्रेकनंतर माझा मिड डेमध्ये पुन्हा स्वागत। शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांचं वितरण करण्यात येत आहे। शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागानं 2 वर्षांच्या पुरस्कारानिमित्त 159 क्रीडापटूंचा गौरव करण्यात येतोय। या कार्यक्रमाला राज्यपाल CP राधाकृष्णन, मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित आहेत। सोहळ्यामध्ये 5 मिनिटं भाषणासाठी केवळ दिलेले आहेत, त्यामुळे अजित पवारांनी आयोजकांना चांगलंच सुनावलंय। एवढ्या वेळात माहिती कशी सांगणार आणि कोणाकोणाची नावं घेणार असा सवालही अजित पवारांनी उपस्थित केला। भालाफेक यामध्ये अनेक पदक पटकावलेल्या छत्रपती संभाजीनगरच्या श्रीमती अनिता प्रियेशा शरदराव देशमुख पहिल्या जागतिक मूकबधीर स्पर्धेत 10 मीटर एअर रायफल आज एका गोष्टीचं मात्र गंमत आहे। मी आजच्या या कार्यक्रमाचा मिनिट टू मिनिट कार्यक्रम पत्रिकेवर नजर टाकली आणि त्याच्यामध्ये मी विचार करत होतो, एक दिवसाचं क्रिकेट असलं तरी एका संघाला खेळायला निम्मा दिवस म्हणजे 3-4 तास त्यांना देतात आणि दुसऱ्याला 3-4 तास। 20-20 असेल तर तसंच तो खेळ त्या ठिकाणी चालतो। हॉकीचा सामना 1 तासाचा असतो, आमचा कबड्डीचा 1 तास 20 मिनिटाचा असतो, खो खोचा 1 डाव 7 मिनिटाचा असतो, कुस्तीचा पण असाच 7-8 मिनिटं 10 मिनिटं त्या ठिकाणी चालतो। पण इथं राज्याच्या प्रमुख त्यांना आणि आम्ही दोन्ही उपमुख्यमंत्री एक तर काही अडचणीमुळे येऊ शकले नाही, आम्हाला दिली 4-5 मिनिटं 4-5। आता 5 मिनिटात काय बोलायचं? त्या दत्तामामांनी आम्हाला हे पाहिजे आम्हाला ते पाहिजे वर बोलायचं म्हटलं तर वेळ जातो आणि त्याच्यामुळं 4 मिनिटात 5 मिनिटात कुणाची नावं घ्यायची, कुठल्या पुरस्काराचं अभिनंदन करायचं, क्रीडा विकासाच्या बद्दल जो काही आपण प्रयत्न करतो त्याची काय माहिती द्यायची। शेवटी नियम तो नियम असतो, तो पाळला पाहिजे। मी नियम पाळणार आहे, त्याच्यावर थांबतो। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।